नमस्कार मित्रांनो. तर 20 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की स्वानंदी समर यांनी रात्रभर जागून मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे नागपंचमीचा सगळा नैवेद्य बनवलेला असतो. मल्लिका स्वानंदीला त्रास देण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करते, पण तिचे प्रयत्न सगळे फेल होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी समर यांच्या हातून नागाची पूजा होते आणि घरामध्ये बायका आलेल्या असतात. स्वानंदी सगळ्यांसोबत खेळ खेळत असते. तर मल्लिका अंशुमन यांनी ठरवलेलं असतं की आता स्वानंदीला कायमचं संपवायचं, तिला मारून टाकायचं. स्वानंदी नावाचा अडथळा बाजूला झाला की समरची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. मल्लिका अंशुमन एका माणसाला बोलवतात. तो माणूस तिथे येतो आणि अंशुमन विचारतो, काम झालंय ना सांगितल्याप्रमाणे? तो माणूस म्हणतो, नका काळजी करू, हे बघा झाले. तो माणूस टोपली दाखवतो आणि त्याच्यामध्ये असलेला नाग दाखवतो. थोड्या वेळाने मल्लिका त्या माणसाला सगळे खेळ खेळत असताना नाग तिथे सोडायला सांगते. तो माणूस स्वानंदीच्या पायाजवळ नाग सोडतो. स्वानंदी खेळ खेळत असताना तो नाग स्वानंदीच्या पायाला डसतो. स्वानंदीला त्रास व्हायला लागतो. मल्लिका मोठ्याने किंचाळते. सगळ्या बायका घाबरतात. आता मल्लिकाच्या या फालतू प्रयत्नामुळे स्वानंदी समर अजून कसे जवळ येत आहेत आणि मल्लिकाचा हा डाव सगळ्यांसमोर कसा येतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की समर स्वानंदी दिंड्या बनवतात आणि दिंड्या उकडायला ठेवून चहा पिण्यासाठी बाहेर जातात. मल्लिकाला हाच चान्स हवा असतो. मल्लिका धावत किचनमध्ये येते. मल्लिका म्हणते, जोरात काम सुरू आहे का? आता मला काहीतरी करायलाच हवं. मल्लिका दिंड्या बिघडवून टाकते आणि स्वानंदी समर येण्याच्या आत पटकन लपून बसते. स्वानंदी समर चहा घेऊन आतमध्ये येतात. मल्लिका लपून बघत असते. स्वानंदी दिंडे शिजले की नाही, उकडले गेलेत की नाही हे बघते आणि तिला दिसतं की दिंड्यांचा पूर्ण लगदा झालाय. स्वानंदीचा चेहरा उतरतो. ती समरला दाखवते. दोघांना प्रश्न पडतो की हे असं झालं तरी कसं. तेवढ्यात मल्लिका तिथे येते. मल्लिका म्हणते, वा वा वा, जोडीने स्वयंपाक चाललाय. झालं का? काही मदत हवी आहे का? मल्लिकाचं लक्ष दिंड्यांकडे जातं. मल्लिका म्हणते, अरे बापरे समर, अरे तुझ्या बायकोने हा लगदा केला आहे. हे असं कसं चालेल? हे एवढं कसं काय बिघडलं? स्वानंदी, अगं तुला जमत नव्हतं ना तर सांगायचं होतं तसं. अगं येत नव्हतं तर मी मदत केली असते ना. स्वानंदी म्हणते, नाही मला येतं, पण हे कसं झालं आहे मला नाही माहिती. मी आधी केलेले आहेत दिंड्या. हा लगदा कसा झाला मला नाही कळते. मल्लिका म्हणते, स्वानंदी, अगं त्याच्यामध्ये त्या पूर्णामध्ये पाणी जास्त झालं असेल म्हणून हे असं झाले. समर म्हणतो, स्वानंदी, हे आपण रिपेअर करू ना. मल्लिका म्हणते, नाही, अरे हे बिघडलेलं आहे. समर, नैवेद्य दाखवायचं आहे देवाला, देवाचा कोप होईल. समर म्हणतो, ठीक आहे, आपण पुन्हा बनवायला घेऊ. समर स्वानंदी पुन्हा पुरण बनवायला घेतात. मल्लिका विचारते, समर स्वानंदी, वेळेवर होईल ना नैवेद्य? नाही बाबा, इतक्या वर्षांपासून कधी नैवेद्याची वेळ चुकलेली नाही आणि यावर्षी असं सगळं होणार. मला फार टेन्शन आले. स्वानंदी म्हणते, काकू, सगळं वेळेआधी बनवते, तयार असेल ना सकाळ होण्याआधी सगळं. समर म्हणतो, सुष्मिताला बोलूया आपण, ती पण या घरची सून आहे, ती मदत करेल. तिघांनी केलं तर पटकन होईल. मल्लिका म्हणते, नाही रे समर, तिने हात लावला ना की बिघडेल, तिला काय येतं का? समर म्हणतो, नाही, पण ती पण या घरची सून आहे, तिने शिकायला हवं. मल्लिका सुष्मिताला आवाज देते. सुष्मिता तिथे येते. मल्लिका म्हणते, सुष्मिता, नैवेद्य बनवायला घे, मदत कर. सुष्मिता म्हणते, माझ्या हाताला मेहंदी लागली आहे आणि मेहंदी एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे मी नाही करू शकत. सुष्मिता सॉरी म्हणून तिथून निघून जाते. मल्लिका म्हणते, मी केलं असतं, पण माझं डोकं खूप दुखते. स्वानंदी म्हणते, राहू द्या काकू, आम्ही बनवतो, जा तुम्ही. स्वानंदी समर 2 मिनिटासाठी बाजूला होतात आणि मल्लिका हाच चान्स हेरते. मल्लिका तिथे ठेवलेलं पीठ सांडते आणि ते उचलण्याचं नाटक करायला लागते. समर स्वानंदी तिला बाहेर जायला सांगतात आणि दोघं जोडीने ते सगळं आवरायला घेतात. मल्लिका सगळं लपून बघत असते आणि तिचा जळफळाट होत असतो. स्वानंदीवर लक्ष ठेवायचं, तिचा स्वयंपाक बिघडवण्याच्या नादामध्ये, मल्लिकाची झोप काही होत नाही. मल्लिका उभ्या उभ्याच पेंगत असते.
तर इथे स्वानंदीने दिंड्या बनवलेल्या असतात आणि मल्लिकाने पुन्हा काही खराब करू नये, बिघडवू नये म्हणून स्वानंदी तिथेच बसलेली असते. बसल्या बसल्या तिचा डोळा लागतो आणि समर तिथे येतो. समर स्वानंदीची झोप मोड होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करतो. थोड्या वेळाने दिंड्या शिजतात आणि स्वानंदी बाकीचा सुद्धा नैवेद्य बनवते. दिंड्या शिजलेल्या असतात. समर स्वानंदी 111 दिंड्या आहेत का हे चेक करतात. समर स्वानंदीचं कौतुक करतो. स्वानंदी आनंदाने प्रेमाने सगळा स्वयंपाक करते, कधी चिडचिड करत नाही म्हणून त्याला स्वानंदीचं कौतुक वाटतं. समर कौतुकाने स्वानंदीच्या कपाळावर किस करतो आणि हे सगळं मल्लिका बघत असते. मल्लिकाची खूप चिडचिड होते. थोड्या वेळाने सगळा नैवेद्य झाल्यावर स्वानंदी समर बाहेर येतात आणि मल्लिका पटकन किचनमध्ये जाते. मल्लिका किचनमध्ये सगळीकडे दिंड्या शोधते पण तिला काही दिंड सापडत नाही. स्वानंदी तिथे येते. स्वानंदी विचारते, काकू काही हवं आहे का? मदत हवी आहे का? मल्लिकाची तथपप होते. स्वानंदी म्हणते, काय शोधताय? पूर्णाचे दिंड? अहो ते तुम्हाला सापडणारच नाही. तुम्हाला सकाळी सापडतील. अजून काही हवं आहे का? मल्लिका म्हणते, काय बोलतेस तू स्वानंदी? मला कशाला हवं आहे? मी फक्त नीट झाले का बघायला आले. स्वानंदी म्हणते, माहीत आहे मला हो तुम्ही इथे का आलायत ते. मोडता घालून, पाडून, सांडून, अन्न वाया घालून तुम्हाला काय मिळतं हो? मल्लिका म्हणते, ए बाई तू काय बडबडतीयेस? माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. स्वानंदी म्हणते, माहिती आहे, सगळं माहिती आहे. तुम्ही कितीही मोडता घातलात ना तरी काकू मी माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडते. आणि हो लवकरच तुमचा खेळसुद्धा उधळून लावणार आहे. मल्लिका म्हणते, मी इथे आले ते बघायला सगळं व्यवस्थित झाले की नाही. मी कशाला बिघडवेन? स्वानंदी म्हणते, सगळं उत्तम झालेले, सकाळी सगळं दिसेल. आता जा तुम्ही. स्वानंदी बाहेर जाते. मल्लिकाची इथे चिडचिड होते. तर दुसऱ्या दिवशी स्वानंदीच्या माहेरी बाबा पूजा करत असतात आणि मंदाकिनी छान तयार होऊन बाहेर येते. अधीरा तिथे नाही म्हणून मंदाकिनी चिडचिड करायला लागते. मंदाकिनी बाबांना म्हणते, अहो ही बघा ना, अधीरा अजून उठली नाही आहे. सणवार आहे, सणवाराच्या दिवशी लवकर उठावं, नैवेद्य बनवावा, पण असं काहीच नाही आहे. तुम्ही तिला सांगा, सून आहे, बोला तिला जरा. अहो मी बोलले ना की माझं तोंड दिसतं, मला वाईट ठरवते ती. माहेरी चुगल्या करते आणि तिच्या माहेरची फौज इथे येते. मला भीती वाटते ना मग. अहो तिला सांगा, जबाबदारी घे. बाबा काहीच बोलत नाही. तेवढ्यात तिथे अधीरा येते. अधीरा छान तयार होऊन सकाळीच पूजेसाठी बाहेर गेलेली असते. अधीराला बघून मंदाकिनीचं तोंड गप्प होऊन जातं. अधीरा विचारते, आई काय बोलत होतात? मंदाकिनी विचारते, कुठे गेली होतीस तू सकाळी सकाळी? अधीरा म्हणते, कुठे जाणार, आज नागपंचमी ना म्हणून पूजा करायला गेले होते, आता नैवेद्य बनवायला घेते. मंदाकिनी त्यात पण काहीतरी खपसट काढणार असते. बाबा अधीराला आतमध्ये पाठवतात आणि ते मंदाकिनीला म्हणतात, मंदाकिनी तिला घालून पाडून बोलण्यापेक्षा ना कधीतरी संधी दे. अगं सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडेल ती, हे असलं काही बोलत जाऊ नकोस. बाबा आतमध्ये निघतात. मंदाकिनी म्हणते, मला तोंडावर पाडले या अधीराने. त्याची चिडचिड व्हायला लागते. तर इथे स्वानंदी छान तयार होते आणि किचनमध्ये येते. मल्लिका तिथे येते. स्वानंदी म्हणते, हे बघा पुरणाचे दिंड झालेत. मल्लिका म्हणते, फक्त पुरणाचे दिंड? स्वानंदी पंचपक्वानाचा स्वयंपाक असतो नैवेद्य म्हणून, आता हे पण विसरलीस का? स्वानंदी म्हणते, हे बघा सगळं तयार आहे. मल्लिका काहीतरी खपसट काढायचे म्हणून स्वानंदीला म्हणते, स्वानंदी अगं आळू वड्या त्याने केल्या. अगं आळू वड्या तर आपल्या इथे लागतातच नागपंचमीला, प्रथा आहे ती. आणि अळू वडीशिवाय प्रथा पूर्ण कशी होणार? समरला पण आवडतात अळू वड्या. आपल्या गार्डनमध्ये नाही का अळूची पानं खूप आहे, तू मागवून घे आणि बनवायला घे. पण लक्षात ठेवा, चिरायचं नाही, कापायचं नाही, होईल ना? स्वानंदी म्हणते, तुम्ही हे मला काल नाही सांगितलं. मल्लिका म्हणते, काल मी सगळं सांगितलं पण तुझं लक्ष असेल तर. स्वानंदी म्हणते, ठीक आहे मी बनवते. स्वानंदी अळू वड्या बनवते आणि मल्लिका तिथे पुन्हा येते. मल्लिका पुन्हा स्वानंदीला घालून पाडून बोलायला लागते आणि तेवढ्या तिथे समर येतो. समर म्हणतो, वा आळू वड्या पण बनवल्या. मल्लिका म्हणते,
अरे तुझ्या बायकोने गोंधळ घालून ठेवलाय. झेपत नव्हतं ना तर सांगायचं होतं. हे बघ, त्या अळूवडीचा ओंडा तयार करून ठेवलाय. पण हे कापायचं नाही, चिरायचं नाही, तिला सांगितलं होतं. आता हे कसं चिरणार आहे? समर म्हणतो, एवढं सगळं केलंय ना, आता सुरी वापरली तर काय हरकत आहे? मल्लिका म्हणते, नाही, प्रथा आहे आणि आपल्या घरातली प्रथा पाळायला नको का? जाऊ दे स्वानंदी, तुला काय झेपणारच नाही. स्वानंदी म्हणते, होणार, मला सगळं येणार. माझ्याकडे एक आयडिया आहे. स्वानंदी दोरा घेऊन येते. समोर विचारतो, याच्याने काय करणार? स्वानंदी म्हणते, राजवाडे, तुम्ही ते अळूचा उंडा धरा आणि मी या दोऱ्याने ते कापते. म्हणजे सुरीचा पण वापर होणार नाही आणि आपल्याला हवं तसं अळूवड्या कापल्या पण जातील. स्वानंदीची आयडिया बघून समरला छान वाटतं, पण मल्लिकाचा जीवाची आग व्हायला लागते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.